वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, हे राणे वहावा भारमाथा. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग असला तरी माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील ओवीवर मी निरूपण करणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तुकोबा ठिकठिकाणी भेटतात. तुकोबांचे गाथ्यातले अनेक अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला दर्शन देतात. त्यातलाच हाही एक अभंग. भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायातील 42व्या श्लोकामध्ये भाष्य केले आहे. वेद हे अपौरुषेय आहेत, किंबहुना त्यांचा निर्माता हा परमेश्वर आहे असं म्हटलं जातं. वेदामध्ये सांगितलेला त्रिगुणाचा सिद्धांत म्हणजे विश्व रज तम सत्व गुणांनी युक्त आहे. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने सांगितलेला हा सिद्धांत यापूर्वी वेदांनीही वर्णिलेला आहे. या सिद्धांतावर गेली अनेक वर्ष आमच्या देशातील विविध आध्यात्मिक प्रवाह चिंतन करत आहेत. किंबहुना हिंदूंचे जे मुख्य देव आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देखील त्रिगुण रूपाचे प्रतीक आहेत. ब्रह्मा हे विश्व निर्मितीचं सकारात्मक प्रतीक आहे, तर महेश हे विध्वंसाचे नकारात्मक रूप आहे. विष्णू हे सकारात्मक आणि नकारात्मक रूपांना सामावून घेणारं समत्व भावाचे स्वरूप आहे. विश्वाचं हे रूप समजून घेण्यासाठी विज्ञान गेल्या शतकानुशतकापासून प्रयत्न करत आहे. भारतीय शास्त्रज्ञ कनाद मुनी यांनी इसवी सनाच्या 6व्या शतकात विश्वातील प्रत्येक गोष्ट लहान लहान कणापासून बनलेली असते. या कणांना कनाद मुनींनी अणु हे नाव दिलं. पुढे पाश्चिमात्य देशातील शास्त्रज्ञांनी या कणामध्ये आणखी लहान लहान 3 सतत सातत्यपूर्ण फिरणारे कण असतात किंवा घटक असतात. त्याला त्यांनी नाव दिलं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. यामधील आश्चर्याची गोष्ट ही आहे की इलेक्ट्रॉन हे ऋणभारांकित असतात, अर्थात तमोगुणाचे प्रतीक असतात. प्रोटॉन हा धनभारांकित असतो, अर्थात रजोगुणाचं प्रतीक असतो. आणि न्यूट्रॉन हा ऋण आणि धन समभारांकित असतो, म्हणजे दोन्ही भारांना धारण करणारा असतो, अर्थात हा सत्वगुणाचं प्रतीक असतो. याचा सरळ साधा अर्थ असा आहे की भारतीय अध्यात्मशास्त्राने 5000 वर्षापूर्वी ज्या गोष्टीबाबत सविस्तर विश्लेषण, विवेचन आणि संशोधन केलं होतं तीच बाब 19व्या शतकात पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करून दाखविली. या अणूमध्ये प्रचंड ऊर्जा किंवा शक्ती असते आणि ती जगाचा संहार करू शकते. हेही अध्यात्म शतकानुशतकापासून सांगत आलेलं आहे. अगदी तुकोबाचाच अभंग घ्यायचा झाला तर अणु रेणू या तोकडा तुका आकाशा येवणा. हे आम्ही शांतपणे अभ्यासलं पाहिजे, अभ्यासून जगासमोर उभं ठाकलं पाहिजे. आजपर्यंत हे झालं नाही. आजही आम्ही या ज्ञानाची उपासना साधना केली तर आध्यात्मिक ज्ञान जगाच्या कल्याणासाठी सार्थ आणि यथार्थ ठरणार आहे. गरज आहे ती आमच्यातल्या इच्छाशक्तीची, डोळसपणाची. वेदांनी सांगितलेल्या अर्थवादात रममाण न होण्याचा श्रीकृष्ण सल्ला देतात. वेदामधील कर्मामध्ये गुंतून पडू नका. त्या कर्मामुळे किंवा त्यामध्ये सांगितलेल्या कर्मकांडांच्या मागे लागल्यामुळे त्यातून मिळणाऱ्या फळाच्या अपेक्षा तुम्ही कराल. फळाची अपेक्षा ठेवून केलेलं कुठलंही कर्म हे वांझ असतं, हे माऊली निक्षून सांगतात. किंबहुना ही दुर्बुद्धी तुम्हा आम्हाला येऊ नये यासाठी माऊली जागृत करतात. गीतेमधील हे तत्वज्ञान वेदांच्या ज्ञानावर सडेतोड प्रहार करणारं तत्वज्ञान आहे. माऊलींनी ज्यावेळी हे तत्वज्ञान मांडलं त्यावेळी तेही एक धाडस होतं, कारण त्यावेळीची सामाजिक परिस्थिती वेदांना श्रेष्ठ मानणारी होती. वेद डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांना माऊलींचे हे विचार आवडणारे नव्हतेच नव्हते. कर्मकांडांच्या मागे धावणाऱ्या समाजाच्या पायी माऊलींनी
व्यक्त केलेले हे विचार एक शृंखला होती. तत्कालीन सामाजिक परिस्थितीत माऊलींचं हे बंड होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु सद्बुद्धीची उपासना करणाऱ्या माऊलींनी बंडाचं हे निशाण हाती घेऊन भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला. समाज सद्बुद्धीने युक्त अशा प्रखर आणि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक विचारसरणीकडे कसा जाईल याची जाणीव ठेवून ग्रंथ रचना केली. याच विचारांचा वसा घेतलेले जगद्गुरु तुकोबाराय यांनी तर अभंग रचनेमधून सद्विचारांची सद्गुणांची दिवाळी सर्वसामान्यांच्या आयुष्यात आणली, त्यांच्या भाषेत आणली. वेदामधील तत्वज्ञानाबाबत बोलताना जगद्गुरु संत तुकोबा म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी व्हावा भार माथा. वेद जाणणारे त्यातील वचनांचा आधार घेऊन बोलतात. केवळ कर्मभागाचं श्रेय सिद्ध करतात, परंतु कर्मफळाची आसक्ती त्यांच्या हृदयात असते. यज्ञादी कर्माचे आचरण करावे आणि मनोहर स्वर्ग सुखाचा उपयोग घ्यावा ही अपेक्षा वेदाधिक कर्म करणाऱ्यांच्या ठाई असतेच असते. ही अपेक्षा ही दुर्बुद्धी आहे हे माऊली सांगतात. हे वेदांच्या सांगण्यामध्ये आणि माऊलींच्या सांगण्यामध्ये असलेला मुख्य फरक आहे. याबाबत तुकोबा राय माऊलींच्याच विचारांचं समर्थन करताना वरील प्रमाणे सडेतोड विचार मांडतात. आम्हाला खरा वेद काय आहे तो कळला आहे. खरा जगण्याचा जन्माचा अर्थ समजला आहे. त्याप्रमाणे आमचे आचरण असणार आहे. ज्यांना या गोष्टी समजल्या नाहीत त्यांनी आम्हाला वेद समजावण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी फक्त गाढवासारखं वेदांचं ओझ पाठीवर घेऊन चालावं. एवढे प्रखर जाज्वल्य आणि रोखठोक विचार तत्कालीन सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीत मांडणे म्हणजे माऊली आणि तुकोबांचं हे ऐतिहासिक बंड होतं. सांस्कृतिक बंड होतं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. धार्मिक बंड तर त्याहून सत्य. तत्कालीन समाज सुधारण्याकरता उचललेलं हे एक क्रांतिकारक पाऊल होतं. संत तेच असतात जे जगत उद्धारासाठी कार्य करतात, सद्विचारांकडे घेऊन जातात. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि विश्वाला स्वधर्माचा सूर्य दाखवतात, सदाचरणाचे धडे देतात. ज्यांनी कोणी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला त्यांना संत त्यांच्याच भाषेत उत्तर देताना जराही कसरत नाही. वेदातील अर्थवादात रमून गेलेल्या लोकांच्या मनात सदैव दुर्बुद्धी वसत असते. हे स्पष्ट व सटीक सांगताना माऊलींची लेखणीही कठोर होते. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनीवसे. वेदांचं अध्ययन हे काहीतरी प्राप्त करण्यासाठी केलं जातं, तर कर्मयोग हा सर्व भाविकांना निष्कर्मता प्राप्त करण्यासाठी भजावा या बाबतीत उद्बोधन करतो. हा भेद तुकोबांनी आणि माऊलींनी तुमच्या आमच्या समोर मांडला. कर्मफळाची आसक्ती न धरता जीवन जगा आणि शक्तिमान व्हा हा बोध तुकोबांनी आणि ज्ञानदेवांनी तुम्हा आम्हाला दिला. तो आचरणात आणण्यासाठी माझा हा वाक्प्रपंच हा तुम्हाला आवडावा आणि त्यातून मला आनंद मिळावा या अभिलाषेपोटी मी केलेला आहे. याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.